नमस्कार सगळ्यांना, मी सिद्धेश प्रकाश दवी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल सफर विथ सिद्धूमध्ये। आज दिनांक 28 जून आणि वार शुक्रवारची रात्र वाजलेत रात्रीचे 12 बरोबर 12 वाजलेत आणि मी सध्या आलो आहे माझ्या सासरवाडीच्या घरी। कारण आम्ही सगळे माझी बायको म्हणजे माझी फॅमिली आणि हिची फॅमिली आम्ही चाललो आहे रत्नागिरीला। शनिवार रविवार असं स्टे असणार आहे। सो आता इथे सासरवाडीत पोचलो आहे। ते झोपले आहेत, त्यांना उठवूया आणि पुढचा मार्ग सुरू करू। हे माझी सासरवाडीचा रूम म्हणजे संवर्धिनीचा रूम। या माझ्या सासू आणि इथे माझी मेवणी। सो फर्स्ट आमची फॅमिली ट्रिप आहे। सो मजा येणार आहे 2 दिवस। काय बोलतेस? माझे पप्पा गाडीवरून नारळ वाढताना प्रवास सुखाचा एवढंच। सो 12:15 वाजता प्रवास होतो आहे सुरू रत्नागिरीच्या दिशेने। पहिला आम्ही करणार आहे चिपळूण आणि उद्याच्या संध्याकाळी आम्ही पोचणार रत्नागिरीमध्ये। सो केलं आहे आणि आम्ही बरोबर 7 जण आहे। सो 7 जणांसाठी आम्ही केली आहे अर्टिगा माझ्या मित्राचीच आहे, तर त्याला सांगितलं आहे। आणि ही यांची इथे ती बिल्डिंग नवी मुंबईला माझी बायको राहते। गणपती बाप्पा मागचे दिसत आहेत ना। वाजलेत रात्रीचे 3 आणि आम्ही पोचलो आहे रायगडला। कारण CNG आमचा दुसरा स्टॉप CNGसाठी। मस्त प्रवास होतो आहे, पाऊस येतो आहे जातो आहे आणि जुनी गाणी लावली आहेत गाडीत, गप्पा चालू आहेत या लोकांच्या, हे बघा मागे जे आहेत ते त्यांच्या। सो फुल चांगला प्रवास होतो आहे इथपर्यंत तरी। आता लवकरच 3 वाजले, 2 तासात आम्ही पोचू चिपळूणला आणि तिकडे आम्ही रूम घेतला आहे आणि पुढचा काय प्रवास आहे काय जर्नी आहे ते तुम्हाला सांगेनच। सो चॅनल बनवून राहा। कसा चालू आहे प्रवास? छान, मस्त 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 सुखद। शुभ सकाळ सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं चिपळूण शहरातून। वाजलेत सकाळचे 6:30। आम्ही एकदम खूप थांबत ख्यात पीत वगैरे आलेलो आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही, आरामात आलो।
तसं तर आलो असतो 4लाच, बट हळूहळू आलो आहे एकदम. आणि आम्ही थांबलो आहे हॉटेल स्वागत म्हणून आहे. तिकडे आम्ही रूम घेतला आहे फक्त 2 तासासाठी, फक्त वॉशरूमसाठी. आंघोळ वगैरे करणार, फ्रेश होणार आणि कपडे चेंज करून पहिला आम्ही जाणार परशुराम मंदिर नंतर करणार आम्ही मार्लेश्वर नंतर करणार आहे आम्ही कनकादित्य मंदिर. सो माझ्यासोबत या व्लॉगमध्ये बनून राहा आणि मंदिराचे दर्शन घ्या. तसेच मी हे हॉटेलचं बुकिंग मुंबईवरून आपलं ऑनलाईनवरूनच केलेलं, तर त्यामुळे मला 2 रूमचे, म्हणजे आम्ही 8 जण आहेत, तर 2 रूम आम्हाला 1500 रुपयात पडले आहेत 2 तासासाठी, फक्त राहण्यासाठी नाही. सो आम्ही आंघोळ करू आणि मग निघू. आणि हे जे हॉटेल आहे ना, ते इथे बाजूला ST डेपो आहे, चिपळूणचा सिटीमधला ST डेपो, त्याच्या बाजूलाच हे आहे. हे बघा, हे इथे रेस्टॉरंट म्हणजे खायचं हॉटेल आहे आणि इथे रूम्स आहेत. आणि आमच्यासोबत हॉटेलचा एक मस्त असा डॉगी आहे. शहरात आल्यावर पावसाने स्वागत केलं आहे. पाऊस आला आहे मस्त बारीक. आणि हे जे सकाळचं वातावरण आहे ना गावचं, काय वाटतं यार, एक नंबर. हे बघा ना, अशी झाडाला फुलं आली आहेत वगैरे, मस्त. वा, बघा पावसाळी वातावरण काय वाटतं यार, खरंच सुख आहे, सुख. काय ढग झाले आहेत. गणपती बाप्पा मोरया. आमच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आता आम्ही चाललो आहे परशुराम मंदिर. हे आमचं हॉटेल होतं स्वागत, नियर बाय चिपळूण ST बस डेपो. सगळे उत्साहात. वाजलेत सकाळचे 8:30 आणि आम्ही रूमवरून डायरेक्ट लगेच आलो परशुराम मंदिराकडे. हे इकडे गाडी एंड होते, यापुढे इथून चालत जायचं आहे. इथे भक्त निवास पण होते, बट मी बुकिंग काय झाली नाही माझी. मी ट्राय करत होतो पण काय माहीत काय एरर येत होता. तर हा व्ह्यू तर बघा रे, म्हणजे एवढं असं भारी वाटतंय ना बघून मला. शेवटी गाव आणि आपलं कनेक्शन एक चांगलंच आहे. परशुराम मंदिर, लोक इथं राहतात, पण ॲक्च्युली याला 2 रस्ते आहेत. एक तिथून गाडी पण येते पार्किंगमध्ये, तर तिकडून आमचा जरा चुकलाच रस्ता. हे बघा मंदिर. सकाळचा टाइम आहे म्हणून अजून मंदिरात कोण नाही.
काय सुंदर मंदिर आहे. असं आहे भगवान श्री परशुराम यांचं मंदिर. खूप सुंदर बांधलं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील एकदम खूप सुंदर आहे. वाजलेत सकाळचे 10. आम्ही आलो आहे धामणीला परशुराम मंदिरवरून. आता आम्ही चाललो आहे संगमेश्वरला मार्लेश्वर मंदिराकडे. तर इथे CNG पंपसाठी पण थांबलो आहे आणि इकडे आम्ही थांबलो आहे नाश्त्यासाठी. सकाळचा नाश्ता केला नव्हता आणि सूर्यदेव चांगलेच मेहरबान आहेत आपल्यावर. पाऊस येऊन जाऊन आहे, जास्त आहे नाही, सो जरा चांगलं वाटतं आहे. सफेद कपडे सफेदच राहतील माझे, चॉकलेटी होणार नाही. तर मंडळी गेली आहेत आमची पुढे, तर आपण पण जाऊया. ओके, इकडे आमचा नाश्ता चालू आहे. मी मागवला मेंदूवडा, मसाला डोसा, चीज मसाला डोसा आणि डाएट स्पेशलिस्ट चीज मसाला डोसा, मिसळपाव, मेंदूवडा, रवा इडली, मसाला डोसा आला नाही अजून. तुम्ही मागवलं आहे मैसूर मसाला डोसा. ओके, आला नाही अजून. स्पेशल आयटम आहेत, बनायला टाईम घेतो. आमचं कसं रेडीमेड असतं. ओके, खाऊया लवकरात लवकर आणि पुढचा प्रवास करूया. रिक्षाला नाही, मला चालू आहे. आणि मग बाहेर मार्केटला इकडे फिरतो तो.
वाजले दुपारचे 12:30 आणि आम्ही पोचलो आहे मार्लेश्वरच्या पायथ्याशी, मार्लेश्वर मंदिराच्या पायथ्याशी. आता वरती चढायचं आहे. बाहेर आपला तो प्रवेशद्वार दिसला तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दाखवता नाही आला मला ॲक्च्युली, तोपर्यंत कॅमेरा चालू नाही झालेला. तो प्रवेशद्वार आहे. तिकडून तिकीट आहे पार्किंगचे 30 रुपये. आणि त्यांना आम्ही विचारलं किती वेळ लागेल, तर बोलतात 20 मिनटं लागतील. बट मला तर नाही वाटत 20 मिनटं, कारण 300 पायऱ्या आहेत असं मी ऐकलं होतं. तर बघूया आता कसं काय. पण आमच्यासोबत थोडे सिनियर सिटीजन असल्यामुळे आता किती वेळ लागेल काय सांगू नाही शकत. तर चला लवकरच चढायला सुरुवात करू. आणि पाऊस येण्याचे चान्सेस आहेत, तर छत्र्या आम्ही घेतो आहे. आणि पावसाचं नाव काढायची खोटी, आणि पाऊस आला आहे. धावतात कशाला. तर मार्लेश्वर देवस्थान आम्ही सुरुवात करतो आहे चढायला. पाणी बघा कसलं पेसाळ आहे, नुसतं दुधासारखं पाणी आहे. माझी सासू आणि माझी मेवणी बघा तिड्या मोजत आहेत. किती झाल्या? 100 झाले इकडे. असेल बघा, चल 200 आता 1 पासून काउंट करा परत. 1 ही 2 आहे. तर पहिला हॉल्ट, जशा सीड्या चालू झाल्यात तेव्हा आता सगळे आम्ही थांबलोय. किती सीड्या झाल्या आपल्या? 210. तर आईनी सीड्या मोजल्या, म्हणजे 210 सीड्या झाल्यात आत्तापर्यंत. तुम्ही ते चॉकलेट काढलात ना त्यामुळे आला. त्यांची नजर प्रत्येक ठिकाणी असतेच. तर मी यांना सांगितलं आहे माकडांचा सीन काय आहे, कारण आमच्यावर खूप सीन झालेत माकडांचे. तर आता त्यांनी एक चॉकलेट काढलं तर तसंच हा बघा आला. माझ्या सासू बघा फुल जोशमध्ये आहेत. यांना एक दिवस ट्रॅकिंगला नक्कीच घेऊन जाईन माझ्यासोबत. सगळ्यांच्या पुढे आहेत, लीडही करतात आणि चालतात तर, आणि त्याबरोबर पायऱ्याही देखील मस्त आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण म्हणजे काय बोलतं आणि चढतोय तर कसा धाप लागते, तशी मला होते. ही लोक बघा, हा बघा वर पायऱ्या तर चांगले चढतात सगळे. उत्साह तर दिसतं. आता नंतर समजेल यांचं सिच्युएशन काय आहे. या बघा माझ्या सासू कुठे गेले. फुल जोशमध्ये सीडी चढतात ते, सीडी काउंट करतात. येताना करू दे. आणि आम्ही 500 पायऱ्या आमच्या आईने मोजल्यात, तर सगळे बोलतात 530 आहेत. तर शेवटी इथे पोचलो आहे. हे बघा, आता मला वाटतं पुढे मंदिरच आहे. सो फायनली आम्ही पोचलो आहे मंदिराकडे. हे मंदिर आहे, इकडे गुफेत जायचं असतं बघा. आणि इकडे पर्यटक बघा, भक्त. वाव, नजारा बघा. चला आधी दर्शन करूया, मग भेटूया.
माकडं बघा, यांच्यापासून जरा सावधान राहा, नाहीतर अतिशय संकट येऊ शकतं तुमच्यावर, काही घेऊन जाऊ शकतात. आणि समोर जो आहे ना व्ह्यू बघा, काय जबरदस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. याला काही तोडच नाही. आणि ते जे पाण्याचं जे रूप आहे, बापरे बाप, खरं